नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या अॅग्रिकोल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय। तर बरेच दिवसामध्ये नंतर घेऊन आलोय मी सोन्याच्या गोठ्याची व्हिडिओ। बरेच दिवस गेलो पण नव्हतो, म्हणजे 4 ते 5 दिवस झाले गेलो नाही आणि व्हिडिओ पण बरेच दिवसानंतर येत आहे। कारण का जयदादांनी तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे की सोन्याला थोडंसं सोशल मीडियावर कमी दाखवायचं का, कारण का बरेच वेळेला सोन्याची तब्येत ना कमी जास्त होत होती, त्याच्यामुळे कुठेतरी नजर नको लागायला म्हणून त्यांनी सांगितलेलं। पण आज बरेच दिवसानंतर चाललोय आपण सोनार पाड्याला आणि सोन्याची व्हिडिओ 100% येणार आहे। त्याच्या अगोदर आपण जाणार आहोत ध्रुवांशा स्कूलमध्ये, त्याचा काहीतरी इव्हेंट आहे, तिथे स्टॉल्स वगैरे लावलेले आहेत आणि दाखवणार आहेत की कशा प्रकारे बिझनेस केला जातो, धंदा केला जातो हे दाखवणार आहेत। तिथे जाऊ आणि त्याच्यानंतर आपण लगेच सोनार पाड्याला जाणार आहोत। आणि मित्रांनो, जे कोण नवीन असतील ना सबस्क्राईब करा। आणि त्याच्या अगोदर सांगू इच्छितो की ज्या नंदीची व्हिडिओ असते ना त्या नंदीला नक्की सपोर्ट करा, कारण का संपूर्ण महादेवाचे नंदी हे आपलेच आहेत। आणि ज्या नंदीची व्हिडिओ असेल ना त्या नंदीसाठी एक कमेंट्स पण करा आणि बाकीचे प्रश्न आहेत ना आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये ते विचारत जा। तर चला आता जाऊया आपण सरळ उंबारली, आणि उंबारलीच्या नंतर आपण जाणार आहोत सोनार पाड्याला। इकडे मस्त स्टॉल लागले मित्रांनो, नाताला निमित्त बराचसा मोठा स्टॉल लागले इकडं। गिर्यादा काय विषय बाई, खर्चा पाणी बेकार काम मित्रांनो, बार्गेनिंग चालले इकडं। तर नका खायचं तुला मित्रांनो, आमचा रवी डोंबरे भेटले मुलीला घेऊन, बाई नाद नाही एकच घेतला का नाही। इकडे बराचसा काही बी बाई लय मोठा स्टॉल लागले। कधी यायचा रे तुला, कधी यायचा? हा संत्री घेते का? हे घे बाई, कसा 5 संत्री बाई, सगळे फॅमिली मेंबर आहेत बाई। डिस्काउंट भेटेल का ना? काय आहे बाई, वडापाव आहे आणि संत्री कशी आहे? संत्री कशी आहे? संत्री 10 रुपये दे, एक दे प्लेट बिचाराला खाऊन दे बाई। मसाला पापड कोण ना खाणार, फ्रूट खाल्ला पोरीने इकडे फ्रूट चाट ठेवले, फुल धंदा पाणी चालले का, एकदम मस्त बनवत आई। एक खाशील ना रा ध्रुवांश, खाशील ना? खाईल बस भाई, आता संपला। इकडं या साईडनं स्टॉल होतं मस्त, सगळा बराच काही बी होता, पण आता आम्ही जाऊ। तर मित्रांनो, आता ध्रुवांश मस्त खाते इकडं आणि आम्ही पण चाललो आता सरळ सोनार पाड्याला। हा इव्हेंट कशासाठी ठेवले आहे, कारण का आपली मराठी लोक कुठे धंद्यामध्ये कमी पडत चालले आहेत। तर नक्कीच कोणी लाजायला नको आणि धंद्यामध्ये आपल्याला बरकत यायला पाहिजे आणि धंदा कसा करायचा हे शिकलं पाहिजे, त्याच्यासाठी हा इव्हेंट होता। तर चला आता जातो सोनार पाड्याला आणि भेटतो तुम्हाला तिकडं। किती समोर बघा संपूर्ण दावण आहे आणि नक्कीच आल्या बावऱ्याचा फोटो बघितला, नक्कीच आपल्याकडनं आणि संपूर्ण बैलगाड्या चाहत्यांकडनं बावऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे। मित्रांनो, फायनल पोहोचले सोनार पाड्याला। इकडे नवीन खरेदी, नाव काय माहित ना, संकेत नाव काय याचं? नाव ना ठेवलं, नामकरण 16 थोड्या दिवसानंतर 50 दावणीचा उगवता सितारा थोड्या दिवसानंतर आपल्याला फेर आणि मैदानात पण दिसेल। आणि जसा मुंबईमध्ये उतरला तसा मुंबई गाजून ठेवलेला 3 शर्यती आणि तिन्हीपैकी 3 विजय करणार आपला पाखऱ्या 50-50। शांत आहे का संकेत? एकदम सायलेंट का, सायलेंट किलर पण पॉल एकदम कडक आहे हे पाखऱ्या, और एकदम शांत आहे, कडक मस्त आहे। आणि तसाच इकडे उगवता सितारा 50-50 दावणीचा संपूर्ण महाराष्ट्रभर नाव करेल अशा आशेने जयदादांनी खरेदी केलेला सुंदर म्हणजे छोटा सोन्या 50-50 आणि अखंड हिंदुस्थान गाजून ठेवलेला आपला 50-50 दावणीचा हिरा म्हणजे चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या। असे कित्येक तरी मैदानं सोन्याने गाजवलेली आहेत आणि येणाऱ्या कालामध्ये आपल्या सोनार पाड्याला बरेचशी अशी नंदी देण्याचा प्रयत्न सोन्याकडनं असणार आहे। आता थोड्या दिवसानंतर एक गोंडस सोन्याची पैदास देखील बघायला भेटणार आहे बरेच दिवसानंतर। मस्त एकदम ताटात उभा आहे आणि पायाचा त्रास पण कमी झालेला दिसतोय। लंपीसारख्या आजाराला मात करून
चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या त्याच थाटामध्ये उभा आहे बघा. आपला गोठा पण एकदम नीट आणि क्लीन. इकडं सोन्याची तयारी चालली मस्त सोन्याला खायसाठी बघा. वाडा बिडा मस्त सगळंच आणून ठेवलेलं आहे इकडं. आणि रात्री आपल्याला मस्त थंडी असते त्याच्यामुळे बैलांना पण आतमध्ये बांधतात नेहमीप्रमाणे. आणि इकडं बाबा जय दादा संकेत सगळे आणि कितीतरी अशी लोक सोन्याला तसे दादांना भेट द्यायला येतात. संपूर्ण दावण आज भरलेली दिसते बरेच दिवसानंतर. आणि नक्कीच पाखऱ्या एक वेगाचा वाशा मुंबईमध्ये नक्कीच आपल्याला गाजवताना बघायला भेटेल. काय माहिती येणाऱ्या काळामध्ये खरेदी देखील होऊ शकतं. तिकडं 50-50 धावणीचं नियोजन करता धरमदादा पण मस्त. बैलांची सोयी सुविधा चालले. आणि दावण बऱ्याच दिवसानंतर बघा एकदम कडक अशी भरलेली. आणि सगळे जे आपले नंदी आहेत ना एकदम जोमामध्ये उभं आहेत. इकडे याचं नाव नाही. पाखऱ्या 50-50, छोटा सोन्या 50-50, चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या 50-50. आणि नक्कीच पुसेगावच्या मैदानामध्ये आपल्या सोन्याने आणि बक्कासूरने मान मिळवलेला. आम्हाला वाटतंय की नक्कीच पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये सोन्याने देखील यावं. कोणाकोणाला वाटतं ना कमेंट सेक्शनमध्ये सांगा. इकडं सतत भेटायला येत असताना इकडे दादा आहे आपला बाबा जयेश दादा पण आहेत. सामर्थ्य आणि ध्रुवांश याला बाई कॅडबरी जेवण आले. एक रिटर्न गिफ्ट भेटले काय. जरासं जवळ जाऊन दाखवता. तब्येत पाणी एकदम ओके आहे. आणि मला तर वाटतं मला नाही वाटत का आता पायाचा त्रास होत असेल आता. कसं ना ओके ना एकदम. नजर बघा अजून कशी फोन समोर दिसला का एकदम. सोन्याचा नाद नाही. सोन्या ओळखतं ना. ओळखतं बाई ना. टोचा द्यायचा नाही. ओळखतं बाई जवळला ना. नाही सोन्या. सोन्याला माहित मी येत असतो पण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ काढायला भेटली. आम्हाला पण वाटतं का मस्त सोन्याला येऊन. सोन्या जयेश दादा 50-50 धावणीचा करता धरता. नियोजनाचा वाश्य विजय नाना पण थोड्याच दिवसानंतर आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटेल. विजय नाना पण येतं कारण का आता आपलं नंदी पळत नव्हते त्याच्यामुळं मैदानामध्ये कमी दिसायचे. पण येणाऱ्या काळामध्ये 100% विजय नाना सोबत सगळीच जण आपल्याला मैदानात दिसतील. एकदम शांत आहेत. 50-50 धावणीची खासियत. बरेचसे नंदी आपल्याला शांत स्वभावाचे दिसतात पण पळताना एकदम बेकार. इकडे बघ. ओके एकदम एक फोटो ऑन केला मस्त. यो आता कसा भले आता फेरा कडलं का नाही. नाही अजून कडला. अजून छोटा आहे. चला आता जाऊया आपण घरी. इकडे छोटा सोन्या जय दादा पण आहे. मित्रांनो गौरी आहे. आणि त्या दिवशी एक बेबी शॉवर बघायला भेटला महाराष्ट्रामध्ये. मला तर वाटतं पहिल्यांदाच अशी गोष्ट घडली असेल. याच्या अगोदर घडलेली पण सोशल मीडियावर नव्हती पण नक्कीच आपल्याला बघायला भेटला. त्या दिवशी घरातल्या घरात कार्यक्रम होता. संकेतने सांगला ना तर बाई ती पण व्हिडिओ आलीच. ती गौरी बघा एकदम मस्त सफेद दुधासारखी. आणि थोडेच दिवसानंतर कोणतरी येणार ग नाही का संकेत. फेब्रुवारीमध्ये काय ना 2 महिन्यामध्ये आपल्याला एक बारका सोन्या बघायला भेटतं का. अजून का सोनी येते का सोनी येतं माहित नाही. जे काही येईल ते आपला. बघूया कोण येणार आहे. सोन्या येईल का. नक्कीच बोलतो मोठा सोन्या येईल असा विश्वास भाऊला. बघू आता सोन्या येतं का सोनी येतं. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे घरी. आणि ध्रुवांश पण सोबत होता. मजा आली ना ध्रुवांश. तर जो कोण नवीन असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा. काय बोललो. लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.